हे जे कटलेट आहेत ते तुम्ही बर्गरमध्येही ठेवून बर्गर बनवू शकता। मुले ज्यावेळेस बाहेरचे काहीतरी खायला मागतात त्यावेळेस तुम्ही असे कटलेट बनवून त्यांना खायला देऊ शकता। खूप टेस्टी होतात। बघू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत। हे कटलेट खूपच हेल्दी आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये। कटलेट बनवण्यासाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। आता हे कांदे आपल्याला उभे असे पातळ असे कापून घ्यायचे आहेत। कटलेटमध्ये कांद्याची खूप छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे भरपूर असा कांदा वापरा। आता इथे मी बारीक असा पातळ कांदा कापून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपला सर्व कांदा कापून झालेला आहे। आता याच्यासाठी एक हिरवं वाटण करून घ्यायचे आहे। तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशामधून कट करून मिक्सरमध्ये टाकून घेते। आवश्यकतेप्रमाणे हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार। आता 7-8 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। थोडेसे आले पण टाकून घ्यायचे आहे। आणि आता याच्यामध्ये 1 चमचा धने टाकून घ्यायचे। धने टाकल्यामुळे खूप छान अशी कटलेटला चव येते। अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। आणि आता हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी जाडसर असं मिक्सरला हे वाटण करून घेतलेलं आहे। याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते कटलेटला। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे माझ्याकडे 1 वाटी वाटाणे आहेत। तर हे मी वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडेसे शिल्लक ठेवलेत। तर हे वाटाणे आपल्याला असे जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर आता इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा होता तो कांदा टाकून घ्यायचा। मिक्सरमधून काढलेले वाटाणे होते ते टाकून घ्यायचे आहेत। त्यामुळे कटलेटला हलकेसे गोडपणा येतो आणि एक ते प्रोटीनही मिळतं, त्यामुळे हे स्नॅक्स म्हणून थोडंसं हेल्दी पण होतं। आता याच्यामध्ये आपल्याला ब्रेड असे चुरून टाकायचे आहेत, तुम्ही मिक्सरमधून काढूनही टाकू शकता। तर इथे मी 6 ते 7 ब्रेडचा वापर केलेला आहे। आता जे शिल्लक ठेवलेले वाटाणे होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा। मसाले तुम्ही आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, ज्याच्यामुळे कटलेटला कलर खूप छान येतो। आणि जे आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो असा हातावरती चोळून टाकायचा आहे, ज्याच्यामुळे ओव्याचा सुगंध छान असा कटलेटला येतो। आता याच्यामध्ये 1 मोठा उकळलेला बटाटा तो मी साल काढून घेतलेला आहे आणि तो किसणीच्या सहाय्याने याच्यामध्ये किसून टाकायचा आहे। तुम्ही हातानेही बारीक करून टाकू शकता, पण किसणीने किसल्यामुळे तो एकदम सॉफ्ट असा होतो आणि तो याच्यामध्ये लवकर मिक्स। शिजवलेला बटाटा टाकल्यामुळे कटलेट खूप छान बनवून तयार होतात। तर आता इथे बटाटा टाकून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कटलेटला छान असे बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी बारीक रवा किंवा तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता। तर आता इथे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। आता सर्व हे साहित्य एकत्रित करून छान असं मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचे आहे। पहिल्यांदा पाण्याचा वापर न करताच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पाणी लागलं तरच पाण्याचा वापर करायचा। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे कटलेट तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। असे खमंग मेथी मटर कटलेट तुम्हीही नक्की करून बघा। तर इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, बघू शकता किती छान असं आपलं हे बनवून तयार होत आहे। शक्यतो पाण्याची गरज पडत नाही, जर पाणी लागले तरच पाण्याचा वापर करा। आता इथे थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल टाकून पण आपल्याला छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे कटलेट तुम्ही आधी बनवून फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता। तर इथे मी मेथी टाकायची विसरले होते, तर 1 वाटी मेथी बारीक कापून
2-3 पाण्याने स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. ही मेथी तुम्ही सुरुवातीला आपण कोथिंबीर मसाले टाकले त्यावेळेस टाकू शकता. मी विसरले होते म्हणून मी आता याच्यामध्ये टाकत आहे. आता मेथी टाकल्यानंतर पण छान असं गोळा तयार करून आपण 10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घेऊन ही कढई आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवून देऊ. तेल व्यवस्थित असे गरम झाले पाहिजे. आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण कटलेट बनवायला घेऊया. कटलेट बनवायच्या आधी हातावरती थोडेसे तेल घ्यायचं आहे आणि ते दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचे, म्हणजे कटलेट हाताला चिटकत नाहीत. आता कटलेट कसे लहान मोठे बनवायचे आहे त्याच्यानुसार मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावरती गोल गोल करून त्याला गोल असा शेप देऊन घ्यायचा. तुम्ही कटलेटला कुठलाही आकार देऊ शकता, गोल, ओव्हल किंवा हृदयाचा आकारही देऊ शकता. पण इथे मी असे गोल कटलेट बनवून घेतलेले आहेत. एक कटलेट बनवून तयार झालेला आहे, दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत. जास्त जाड पण कटलेट नाही बनवायचे, मध्यम आकाराचे बनवून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेणार आहे. तर आता इथे मी थोडेसे कटलेट बनवून घेतले आहे. आता आपले तेल पण गरम झाले असेल, बघूया. हे बघा, आपले तेल पण छान असं गरम झालेलं आहे. पहिल्यांदा तेल एकदम कडकडीत असं गरम पाहिजे. तर तेलामध्ये एक एक असे कटलेट सोडून घेऊ. पहिल्यांदा तेल असे कडकडीत गरम पाहिजे. कढईमध्ये जेवढे कटलेट बसतात तेवढेच सोडून घ्यायचे आहेत. तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर कटलेट तेलामध्ये सुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे तेल कडकडीत गरम करून घ्या आणि थोडेसे कटलेट तळले की गॅस मध्यम आचेवर करून कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तर बघू शकता आपले कटलेट छान असे तळत आहेत. कटलेटला छान खूप असा कलर पण आलेला आहे. पहिल्यांदा तेल खूप कडकडीत असं गरम ठेवायचं आहे आणि थोडेसे कटलेट फ्राय झाले की मीडियम गॅस करून त्याच्यावरती कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता आपले कटलेट व्यवस्थित असे तळलेले आहेत. बघू शकता किती छान असे बनवून तयार झालेले आहेत. कलर पण त्याला छान आलेला आहे. तुम्हाला हे कटलेट डीप फ्राय करायचे नसतील तर शॅलो फ्रायही करू शकता, पण डीप फ्राय केल्यामुळे कटलेटला खूप असा कुरकुरीतपणा येतो. आता हे आपले व्यवस्थित असे तळलेले आहेत. तर आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे जे एक्स्ट्राचे तेल आहे ते त्यामधून निथळून जाईल. तर बघू शकता आपले छान असे कुरकुरीत कटलेट तळून झालेले आहेत. ते एका आपण डिशमध्ये काढून घेऊया. कलर पण खूप छान आलेला आहे. चवीला एकदम भन्नाट असे होतात. तर अशाच पद्धतीने सर्व कटलेट तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे कटलेट कसे बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला खूप असे प्रोत्साहन मिळते, त्याच्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता आपले हे पण कटलेट असे छान कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. हे पण आपण काढून घेऊ. तर आता हे आपले कटलेट तळून झालेले आहेत. तुम्ही हे कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. बर्गरमध्ये ठेवूनही देऊ शकता. आपण या कटलेटमध्ये मेथी, बटाटा याचा वापर केलेला आहे. कधी कधी मुले मेथी खायला नको म्हणतात, त्यावेळेस तुम्ही असे कटलेट बनवून त्यांना खायला देऊ शकता. मुले आवडीने खातील. संध्याकाळच्या चहासाठी परफेक्ट स्नॅक्स हवा असेल तर हे मेथी मटर कटलेट नक्की करून बघा. तुम्ही याच्यावरती चाट मसालाही टाकू शकता. कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनलेले आहेत. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.